वेलकम टू माय चैनल लिमिटलेस अनु। जैसे कि मैंने आपको एक शॉर्ट वीडियो में कहा था कि मैं बुद्ध गया महाबोधि विहार आंदोलन में ज़रूर जाऊंगी, और आज वो दिन आ गया है जिसका मुझे इंतज़ार था। और मैं जिनके साथ जा रही हूँ, जिन्हें सब लोग माई कहते हैं, रंजना ताई कांबड़े, इनके साथ मैं जा रही हूँ। और ये पूरी टीम बुद्ध गया जाने के लिए निकली है, महाबोधि विहार आंदोलन में जाने के लिए। तो सभी को हैप्पी जर्नी कहते हुए हम सब अभी यहाँ से निकल रहे हैं। तो उपासक बच्चों के एग्ज़ाम या उनके कुछ और कामों की वजह से आ नहीं पाए, वो यहाँ हमें अल्प उपहार लेके आए थे। सबसे बातचीत हो गई, अब बस कुछ टाइम में हम यहाँ से निकलने वाले हैं। जाते जाते हम नागपुर जाएंगे और नागपुर से आगे हम बोध गया जाएंगे महाबोधि आंदोलन के लिए। लगभग शाम को हम 7 बजे निकले हैं और सवेरे हम नागपुर में जाएंगे। और हम आए हैं शांतिवन, नागपुर चिंचोली में ये स्थल है जिसे शांतिवन कहा जाता है। देखिए यहाँ का पूरा एरिया कुछ इस तरह का। ये हमारी गाड़ी है, अब हम उतरे यहाँ। अभी यहाँ हम फ्रेश भी होंगे और ये पूरा यहाँ का एरिया हम देखेंगे। जैसे ही हम नागपुर का शांतिवन, ये भी एक पर्यटन स्थल है। यहाँ पूरा बुद्धिस्ट माहौल है। देखिए पूरी यहाँ की यानी जो भी कल्चर यहाँ बना है काफ़ी देखने लायक है। यहाँ भी हमारा सत्कार किया गया, अभिनंदन किया गया कि आंदोलन के लिए हम लोग आए हैं। बाकी लोग फ्रेश होने के लिए गए हैं। जो भी हम यहाँ थे, यहाँ अभी इनसे हम यहाँ की पूरी जानकारी लेंगे और यहाँ से नाश्ता चाय करके हम आगे निकलेंगे। जय भीम सर्वांना। जय भीम। इथल्या ह्याच्याबद्दल सांगा, वास्तूबद्दल। मी विलास डुले, भारतीय बौद्ध परिषदेचा सदस्य आहे। हे चिचोली आमचं मुख्यालय आहे। इथे बाबासाहेबांच्या दुर्मिळ वस्तू ठेवलेल्या आहेत आणि आमच्या रंजनाताई कांबळे या इथे बोधगयाला जाण्यासाठी तात्पुरती व्यवस्था केलेली आहे। इथे वामनरावजी कोडबोले यांना एक कुणबी समाजाच्या त्यांनी इथे आम्हाला 14 एकर जागा दिलेली आहे। तिथे एक प्रशस्त असं तुम्ही पाहू शकता। इथे म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडूनच हे सर्व बनवून दिलेलं आहे आम्हाला। आणि आमचे संजय पाटील आदरणीय, त्यांच्या माध्यमातून हे सर्व काम होत आहे। इथे बाबासाहेबांचं कोड, जिथे बाबासाहेबांनी घटना लिहिली म्हणजे घटना टाईप केली, ते टाईपरायटर आहे, नानकजत रत्तूजींनी दिलेलं आहे। आणि ते सर्वच आदरणीय लोक येऊन जातात आहे। जय भीम। जय भीम सर। जय भीम, नमो बुद्धाय। मी भरत जवादे आणि आम्ही आता ज्या ठिकाणी ते चिंचोली आहे, हे नागपूरपासून 30 किलोमीटरवर कडमेश्वर रोडला आहे। आणि इथे ज्याप्रमाणे विलास भाऊने थोडी माहिती दिली, तीच माहिती परत रिपीट करतो आहे। ही एखादी कुणबी बाईच्या समाजाने 14 एकर त्यावेळेस त्यांना भारतीय बौद्ध सभेला हे दान दिलेली जागा आहे बरेच वर्षापूर्वी। आणि प्रत्येक ठिकाणी जसं बाबासाहेबांचे वामनराव जे गोडबोले होते, ते फार जवळची व्यक्ती, विश्वासातली व्यक्ती आणि अभ्यासू होते ते। आणि त्या अनुषंगाने इथे काहीतरी दुर्मिळ वस्तू ज्या आहेत, टायपरायटर आहेत, घड्याळे आहेत, किंवा त्यांच्या पलंग वगैरे जे आहेत, आरामखुर्च्या वगैरे, ह्या इथे एक संग्रह म्हणून इथे तयार केलेला आहे। आणि इथे फार वेगाने आणि झपाट्याने थोडंसं काम चालू आहे। तुम्हाला आता सांगतील सगळं व्हिडिओ काढून की कुठे कुठे कशा पद्धतीने काम सुरू आहे। आणि नागपूर सिटीमध्ये दीक्षाभूमी तर एक आपण आहेत, दीक्षाभूमीनंतर मग ते ड्रॅगन पॅलेस आहे कामठीचं, हे प्रसिद्ध आहे म्हणजे प्रेक्षणीय स्थळ। म्हणजे तिथेसुद्धा ड्रॅगन पॅलेसलासुद्धा तुम्ही मेडिटेशन सेंटर वगैरे सुलेखाताई कुंभारांनी तयार केलेलं आहे, ज्याप्रमाणे वामनराव गोडबोलेंनी इथे चिंचोलीला केलं आहे। पण त्याचप्रमाणे हे 3 जे स्थळं आहेत, म्हणजे दीक्षाभूमी आणि परत ड्रॅगन पॅलेस, आणि तिसरं हे वामनराव गोडबोलेंनी तयार केलेलं कडमेश्वर रोडला शांतिवन, हे फार प्रसिद्ध आहे। आणि इथेच फार जोरात काम चालू आहे। आणि हे पुण्याहून आलेले रंजना कांबळे माई आहेत, त्या पुण्याहून निघालेल्या आहेत महाबोधी विजिटसाठी। इथे थोड्या त्या 3-4 तासासाठी त्यांनी आम्हाला इथे विजिट दिलेलं आहे। आम्हालाही फार बरं वाटलं की आमची आठवण करून त्यांनी आम्हाला इथे विजिट दिलं। त्या अनुषंगाने आम्ही त्यांचंही स्वागत केलेलं आहे इथे।
कांबळे मॅडमचं. आणि आता ते 4 तास इथे विश्रांती घेऊन थोडं रेस्ट करून ब्रेक जर्नी करून ते परत प्रस्थान महाबोधी महाविहाराला ते जाणार आहेत. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. बाबासाहेबांच्या जय भीम जय भीम. मी सुरेंद्र आवळे जैताळला असतो. इथं जे बाबासाहेबांच्या दुर्मिळ वस्तू आहे, जसं काही कोट आहे, टाय आहे, चष्मा आहे, ह्या वस्तू ज्या आहे धुळीनं खराब होत आहेत. त्यांच्या व्यवस्थित राहण्याकरता श्री आदरणीय संजय पाटील हे नेहमी शासनाकडे आपले पाठपुरावा त्या वस्तूच्या सुरक्षित कशा राहतील या दृष्टीने ते नेहमी प्रयत्नशील असतात. इथले जे मॅनेजमेंटचे संजय पाटील आहे ते योग्य तऱ्हेने हाताळत आहे. त्यांच्याच कारकिर्दीत इथे बरेचसे उपासना केंद्र, बिल्डिंग, मोठमोठे बांधकाम सुरू होत आहे आणि त्यांचं फार मोलाचं योगदान आहे. तसेच आमचे रंजनाताई कांबळे हा महाबोधी जे आंदोलन चालू आहेत त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता पुण्यावरून 30-40 लोकांचा ग्रुप, महिलांचा ग्रुप ह्या घेऊन आलेल्या आहेत. त्यांचं मी तर स्वागत करतो आणि त्या बरेचसे धार्मिक सामाजिक कामामध्ये अग्रेसर असतात आणि ते पुण्यावरून जे त्यांचं काम चालू असते त्यांना माई या नावाने त्यांची ओळख आहे. तर मी हे इथे आले चिचोलीला, त्यांचंसुद्धा मी स्वागत करतो. हे जे चिचोलीची जमीन आहे ही गोपिकाताई ठाकरे यांनी आपल्या बौद्ध समाजाला दान दिलं आणि त्यांचं स्मारक चांगल्या तऱ्हेनं व्हावं असं त्यांचा मानस होता. त्या दृष्टीने त्यांनी आपल्याला अदर कास्ट असून सुद्धा त्यांनी आपल्या समाजाला न देता बौद्ध समाजाला ही जागा दान दिली. फार मोठा परिसर आहे त्यांचं फार असं आपल्या समाजाकरता मोलाचं काम त्यांनी केलेलं आहे. तर मी यांचं सर्वांचं स्वागत करतो आणि पुन्हा एकदा रंजनाताई जे बौद्ध आंदोलनामध्ये सामील होत आहेत त्यांचंसुद्धा मी मनापासून स्वागत करतो. हे जे चॅनल आहे लिमिटलेस आणि प्रदर्शित केलेलं आहे आणि त्यांचं फार मोठं योगदान आहे. आपला महाबोधी विहाराच्या आंदोलनामध्ये हे अग्रेसर असते आणि ज्या बी महत्त्वाच्या बातम्या असतात हे ते चॅनल देत असते. त्यांचंसुद्धा मी स्वागत करतो पुन्हा एकदा आणि ज्या ग्रुप आहे त्या ग्रुपचे सुद्धा स्वागत करतो. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम. सर्वांना जय भीम. इथले जे सर्व ट्रस्ट इथले जे सर्वात मेन आहेत ते आहे संजय पाटील सर. ते इथल्या सर्व गोष्टींना सपोर्ट करतात. सर्व गोष्टी त्यांच्या हाताखाली सर्व मेंटेन होतात इथे. एकदम जसं या परिसराचं नाव शांतीवन आहे तसं इथे आल्याच्या नंतर प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक अनुयायी तो इथे आला की असं शांतीने एकदम शांतीवन जसं नाव आहे तसं शांतीसारखं वाटतं इथे. इथल्या बिल्डिंग्स, इथलं ऑडिटोरियम, इथं गेस्ट हाऊस, रिसर्च सेंटर, मेडिटेशन सेंटर, जी आनापानसती बिल्डिंग आहे, जी हॉस्टेल, टीचर कॉटेज वगैरे आहे. एकदम छान म्हटलं वातावरण वगैरे खूप छान आहे. आणि जे बाबासाहेबांचं संग्रहालय आहे इथे ते पण एकदम मस्त, ज्याने आपल्या भारताचं संविधान टाईप केलं आहे बाबासाहेबांनी ते सुद्धा इथे आहे. धम्म आणि बुद्ध आणि धम्म टाईप केलेलं आहे, ती टाईपरायटर पण आहे. कंदील आहे. म्हणजे एकंदरीत इथे 1080 वस्तू आहेत त्यांच्या. यहाँ हमें प्रियंका मैडम और ये मान्यवर जो है इन्होंने सबने यहाँ शांति वन के बारे में हमें जानकारी दी है. और सच में यहाँ आकर जब मैं आई थी तब थोड़ी गड़बड़ी सी लग रही थी, लेकिन पूरी शांत मैं हो गई हूँ. बहुत फ्रेश वातावरण यहाँ लग रहा है और मैं इनका सबका धन्यवाद देती हूँ कि इन्होंने टाइम निकाल कर हमें वेट भी किया, हमारा स्वागत भी किया और यहाँ की पूरी जानकारी दी. और फ्रेंड्स, अगर आप नागपुर आते हो तो ऐसे तो आपको मेन स्पॉट पता है, लेकिन ये शांतिवन भी कुछ कम नहीं. आप यहाँ जरूर विजिट कीजिए, क्योंकि यहाँ जो संविधान लिखा गया है, जिस संविधान से आज हम ये उपभोग ले रहे हैं स्वतंत्र का, वो संविधान लिखा हुआ टाइपराइटर यहाँ मौजूद है. और बहुत सारी डॉक्टर भीमराव अंबेडकर की चीज़ें यहाँ हमें देखने मिलेगी. जरूर भेंट कीजिए. और यहाँ की ये ज़मीन है जो इन्होंने बताया, एक ओबीसी महिला है उसने ये डोनेट की है. तो ओबीसी बांधवों को भी मैं ये अपील करती हूँ, ये उनको निवेदन करती हूँ कि आप भी ज़रूर यहाँ आइए. और जो आपके पूर्वजों ने जो गोपिकाताई ठाकरे इन्होंने ये ज़मीन डोनेट की थी, उनके लिए ज़ोरदार एक बार तालियां बजाया जाए. और सभी ओबीसी बांधवों के लिए ये अभिमान की बात है कि ये शांतिवन उनके दान में दी हुई जगह पे बना है. तो जरूर एक बार यहाँ विजिट जरूर कीजिए. नमो बुद्धाय. सविनय जय भीम सर्वांना. आत्ता आम्ही शांतीवनमध्ये आहोत. नागपूरमध्ये शांतीवन चिंचोलीमध्ये आहोत. आणि हे स्थळ म्हणजे नागपूरमध्ये जे चिंचोली हे जे आहे ठिकाण त्या ठिकाणी आहे.
आणि इथे बाबासाहेबांच्या सगळ्या ज्या वस्तू, घड्याळ, कंदील, त्यांचा जो काही रेडिओ होता तो, आणि टाईपरायटर जो की त्याच्यावर संविधान लिहिलेलं आहे किंवा बुद्धांनी त्यांचा धम्म लिहिलेला आहे, हे सगळं बघून असं मन भरून आले. आणि आतमध्ये जे दीक्षाभूमीमध्ये ज्या अस्थी आहेत त्या अस्थीसुद्धा आहेत, त्या अस्थींचं सुद्धा आम्ही छान मनोभावे दर्शन आणि वंदन केलेलं आहे त्याला. आणि इतकं आम्हाला म्हणजे सुंदर वाटलं इथं येऊन की हां. आणि बाबासाहेबांनी दीक्षा घेतली त्यावेळेला जी मूर्ती होती, तर ती मूर्तीसुद्धा इथे आहे. म्हणजे क्षणाची खरं म्हणजे इथं अशी आठवण झालेली आहे. आणि ती मूर्तीसुद्धा बघायला मिळाली. खरंच धन्य झालो आम्ही, की आमचे नागपूरचे इथले पाहुणे आहेत आणि त्या सगळ्यांनी आम्हाला इथं बोलवलं आणि आमचं इतकं आगत स्वागत केले. त्याबद्दल मी सर्वांचे इथं आभार आणि धन्यवाद मानते आणि त्यांना जय भीम पण करते. आणि आम्ही पुढच्या वेळेला नक्की आमचा चांगला महिलांचा ग्रुप घेऊन येऊ आणि हे स्थळ परत एकदा बघू. हो, हो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम जय भीम जय शांतिवन से कामठी होते हुए हम अब निकले हैं बुद्ध गया की ओर। और यहाँ रास्ते में खाना खाने के लिए रुके हैं। गर्मी तो यहाँ बहुत थी, लेकिन गुडनेस की यहाँ बारिश हो गई है और पूरा माहौल आह्लाददायक बन चुका है। और यहाँ हम अभी तो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान।